जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरे, हरे जय जय राम। अरे मॉनिटर खोला ना, मॉनिटर येत नाही आम्हाला. एक तर त्याचं तोंड फिरवा आमच्याकडे. रूपपाता लोचने, रूपपाता लोचने, ओ साधने सुख झाले, ओ साधने साधने तो विठ्ठल बरवा बरवा, तो विठ्ठल बरवा सुख झाले ओ साधने, सुख झाले ओ साधने तो विठ्ठल बरवा, तो माधव बरवा, तो माधव बरवा, तो माधव बरवा बरवा, तो विठ्ठल बरवा बरवा, तो विठ्ठल बरवा, तो माधव बरवा, तो माधव बरवा, तो विठ्ठल बरवा, बरवा सुकृताची जोडी, सुकृताची जोडी, सुकृताची जोडी, जोडी म्हणून विठ्ठली आवडे, म्हणून विठ्ठली आवडे आवडे, तो विठ्ठल बरवा, तो माधव बरवा, तो आवडे म्हणून आवडे, तो विठ्ठल बरवा, तो माधव बरवा, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, आगर, सर्व सुखाचे आगर, आगर, बाप रखुमा देवी बर, बाप रखुमा देवी बर, देवी बर, तो माधव बरवा, तो माधव बरवा, तो विठ्ठल बरवा, तो विठ्ठल बरवा, तो माधव बरवा, माधव बरवा, तो विठ्ठल बरवा, बरवा, जय जय राम कृष्ण हरे, जय राम कृष्ण हरे, जय 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 जय राम, जय जय राम, जय जय राम। कंठीरावो नाम, कंठीरावो नाम, कंठीरावो नाम, कंठीरावो अंगी भरोनिया प्रेम, अंगी भरोनिया प्रेम,
करुणिया प्रेम ऐसे द्यावे काही दान ऐसे द्यावे काही दान द्यावे काही आलो पतित शरण 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 संतांचे पायी संतांचे पायी तो वेळो वेळा डोळे तो वेळो वेळा देवी तो वेळो वेळा डोळे देवी तो वेळो वेळा डोळे ऐसे द्यावे काही दान ऐसे द्यावे ऐसे द्यावे काही दान आलो पतित शरण शरण आलो पतित आलो शरण पतित शरण आलो पतित शरण आलो पतित शरण तुका म्हणे तरे तुका म्हणे तरे तुका म्हणे तुका म्हणे तरे भवसिंधू एक 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 तरे ऐसे द्यावे काही दान ऐसे द्यावे काही दान ऐसे द्यावे काही दान ऐसे द्यावे काही दान आलो पतित शरण आलो पतित शरण आलो पतित शरण आलो पतित शरण पतित शरण आलो पतित शरण जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई बाळा इको ठेवले का इको ठेवले का ते इको काढून टाक याला याचा बेस पण काढ आणि याला ट्रेबल देऊन पातळ कर तुझ्याकडे बॉक्स आहे तुला ट्रेबल काय ते पूर्वी भोंगे असायचे ना तेव्हा बास असं लागायचं आता बासची गरज नाही हॅलो असं हा आता बरोबर आहे म्हणजे खालचा सूर समजतो याच्याने हॅलो लावून घे लावून घे कळू दे त्यालाही शिकू दे ना शिकला पाहिजे ना तो बनत बनत बन जाए कंठे राहो नाम कंठे राहो नाम कंठी रहो कंठी रहो कंठे राहो नाम कंठे राहो नाम कंठी रहो कंठी रहो नम आगे भरोनिया प्रेम आगे भरोनिया प्रेम
जावे काजला ऐसे जावे काजला आलो पतित शरण आलो पतित आलो पतित बाबाला वरते आलो पतित शरण आलो पतित शरण आलो पतित शरण शरण आलो पतित शरण आलो पतित शरण पतित आलो 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 पतित शरण आलो पतित शरण आलो पतित शरण ऐसे काही द्यावे दान ऐसे काही द्यावे दान विठ्ठला 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 पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु पवन बाबा महाराज की जय, सावळाराम बाबा महाराज की जय,
महाराज की जय. कृष्ण भगवान की जय. चला 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 चल 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 चल. कंठी राहो नाम, कंठी राहो नाम, अंगी भरून या प्रेम, ऐसे द्यावे काही दान, आलो पतित शरण. संतांची पायी, संतांची पायी, ठेवी वेळोवेळा डोई, ऐसे द्यावे काही दान, आलो पतित शरण. तुका म्हणे सरे, तुका म्हणे सरे, भव सिंधू एक सरे, ऐसे द्यावे काही दान, आलो पतित शरण. पांडुरंग करो प्रथम नमन. पांडुरंग करो प्रथम नमन. दुसरे संतांचे, दुसरे चरण संतांचे. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरु हे बाबाजी सद्गुरु तुका, बाबाजी सद्गुरु तुका तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. वसुदेव सुतम देवम कंस चाणूरमर्दनम, देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरुम. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पाया, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पाया. यावर करे संतांचा, वर करे संतांचा, यावर करे संतांचा, यावर करे संतांचा. मस्तक हे पायावरी, यावर करी संतांचा, यावर करी संतांचा, यावर करी संतांचा. यावर करी संतांचा, यावर करी संतांचा, यावर करी संतांचा. परमपूज्यनीय ब्रह्मलीन सद्गुरु वामन बाबा महाराज, परमपूज्यनीय स्वानंद सुखनिवासी सद्गुरु सावळाराम बाबा महाराज, स्वानंद सुखनिवासी गुरुवर्य वासुदेवजी महाराज यांना साष्टांग दंडवत. तसंच माझ्यासमोर उपस्थित आपण सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार, प्रवचनकार, गायक मंडळी, टाळकरी, वेणेकरी बाबा, मृदुंगमणी दादा, तसंच उपस्थित सर्व श्रोते मंडळी, आपल्या सर्वांच्या चरणी विनम्र भावाने वंदन करतो आणि कीर्तन रूपी सेवेला आरंभ करतो. विठ्ठल कंठी राहून नाम, अंगी भरून या प्रेम, ऐसे द्यावे काही दान, आलो पतित शरण. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपे सेवेकरिता घेतलेला अभंग देहू गावचे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा मागणीपर असलेला हा अभंग. या अभंगात महाराज भगवंताकडे मागणी मागतात. माझ्या कंठात काय असू द्यावं, तर भगवंताचं नाम असू द्यावं, ज्याने भगवंताच्या प्रती प्रेम निर्माण होईल, भगवंताच्या प्रती भक्तीचं ओढ निर्माण होईल, असं माझ्या कंठामध्ये भगवंताचं नाम असू द्यावं.
किंबहुना हे मागत असताना तुकोबाराय सांगतात, मी तुम्हाला पतित म्हणजे पातकी तुम्हाला मी शरण येत आहे. माझं मस्तक जे आहे संतांच्या मस्तकाच्या आपण पुढे ठेवावं, संतांच्या चरणाजवळ. आपलं मस्तक जे आहे ते संतांच्या चरणाजवळ ठेवावं, ज्याने अशी फळश्रुती प्राप्त होईल, या भवसागरातून आपण एका झटक्यात पार निघू शकतो. असा हा अभंगाचा शब्दशः अर्थ आपल्याला दिसून येतो. अभंगात प्रवेश करण्या अगोदर आजचं नैवेद्याचं वर्णन करणं वक्त्याचं आधी कर्तव्य आहे. त्याने आज श्री क्षेत्र देवरुंग अखंड हरिनाम सप्ताह संपन्न होत आहे सालाबाद प्रमाणे. आजचं हे वर्ष मला वाटतं 46वं वर्ष नाही का, म्हणजे 4थ्या तपपूर्तीकडे आपली असणारी ही वाटचाल. आणि या अशा मोठ्या परंपरेकडे माझ्यासारखं सामान्य वारकऱ्याला सेवा प्राप्त होणं म्हणजे माझ्या मोठ्या महाराजांची, माझ्या आजोबांची ही पुण्याई नाही का, वासुदेव बाबा म्हणजे माझ्या काकांची ही पुण्याई असल्यामुळे मला ही संधी प्राप्त झाली. सर्व वयोवृद्ध ज्ञानवृद्ध इथे उपस्थित आहेत. अशा आपल्या समोर चिंतन मांडणं म्हणजे फार मोठी जबाबदारी पडते. आमची जी आताशी सुरुवात आहे नाही का, परमपूज्य साळाराम बाबा, वासुदेव बाबा, तसेच परमपूजनीय दातार महाराज यांच्या सर्वांच्या कृपा आशीर्वादाने पंचक्रोशीतील सर्व वारकरी संप्रदायाच्या सहकार्याने आमने लोणार परिसर असेल, कल्याण तालुका, अंबरनाथ तालुका, बदलापूर तालुका, महिला बचत गट असेल, सर्वांच्या सहकार्याने संपन्न होत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, एक एका करू साह्य अवघे धरू सुपंत, त्या न्यायाने पंचकोशातील सर्वांच्या सहकार्याने संपन्न होत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह. प्रस्तावनामध्ये अधिक वेळ न घालवता मी माझ्या प्रतिपाद्य विषयाकडे वळतो, कारण की आपल्या सुरुवात झाली उशिरा. त्यामुळे मी प्रस्तावनामध्ये अधिक वेळ न घालवता मी माझ्या प्रतिपाद्य विषयाकडे वळतो. विठ्ठल विठ्ठल कंठी राहू नाम अंगी बरोनिया प्रेम, ऐसे द्यावे काही दान आलो पतित शरण. आपल्या या वारकरी संप्रदायामध्ये काही नियमावली आहेत जे अलौकिक स्वरूपाच्या आहेत. सप्ताहाचा आरंभाचा दिवस म्हणजे हा नामपर अभंग आणि सप्ताहाचा जागृता चिंतन म्हणजे मागणीपर अभंग. त्यामुळे हा निवडण्यात आलेला हा मागणीपर अभंग. आणि आम्ही ज्या स्थानावर आहोत नियमाला धरून राहणं आम्हाला फार मोठी जबाबदारी आहे. मधल्या काळामध्ये संतपर भक्तीपर चालतं, पण आजच्या या जागराच्या सेवामध्ये हे मागणीपरच अभंग असावा असा हा संप्रदायाचा अलिखित नियम असल्यामुळे आजचा हा अभंग मागणीपर निवडण्यात आला. विठ्ठल आल्या आल्या सर्वांनी, सर्व ज्येष्ठ आत्ताच उपस्थितही झाले, मोठ्या महाराजांचे पट्टे शिष्य जनार्दन महाराज इताडे, त्यांनी फोन केला, महाराज देवरुंगला सेवा करा. मी म्हटलं सध्या नवीन सेवा आपण फार जबाबदाऱ्या आहेत. त्यांनी सांगितलं ह्या परंपरेच्या सेवा आहेत, मोठ्या महाराजांपासून इथे सेवा होत आहे. आणि त्यात अजून माहिती पडलं 30 वर्षापासून बाबा इथे यायचे नाही का, नंतर बाबांनंतर वासुदेव महाराज यायचे, म्हणजे ही परंपरेची आलेली ही मला सेवा. माझ्या वडिलांची मिरासी ग देवा तुझी चरण सेवा, पांडुरंगा तुझे चरण सेवा, पांडुरंगा तुझे चरण सेवा, पांडुरंगा तुझे माझ्या वडिलांची मिरासी ग देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा, हो तुझी चरण सेवा पांडुरंगा, माझ्या वडिलांची मिरासी ग देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा, हो तुझी चरण सेवा पांडुरंगा, पांडुरंगा. वडिलांची मिरासी ग देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. परंपरेने आली ही सेवा. सेवक करावे सांगितले काम, ते दे उचूपणा कामा नाही नाही का. या न्यायाने ही मिळालेली ही मला परम भाग्याने ही सेवा. ज्या ज्या ठिकाणी पाहतो
त्या ठिकाणी जेवढ्या ग्रामीण भागात पाहतो तिथे असं कुठलं गाव नसेल पंचक्रोशीत तिथे मोठ्या महाराजांचं नमन केलं जात. त्यांनी केलेलं हे कार्याची पोच पावती नाही का. हरिभजनीने ढवळलेले जग, जे पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपल्या हाती रेगाला भक्ती पंथी जगा देतो. स्वय उद्धरणी जन उद्धरी हे ज्ञानाची आघाद थोरी. स्वतःचा उद्धार केलाच केला पण समाजाचाही उद्धार केला. पुढे उद्धारील सर्वांची पुढे उद्धारील सर्वांची सर्वांचे कुल उतारिल सर्वांची तो आपण तरेल नव्हे ते नवल अवतार तरल नव्हे ते आपण तरेल नव्हे ते नवल आपण तरल नव्हे ते तरल पुढे उतारिल कुल उद्धारील उतारिल सर्वांची तो कुल उतारिल सर्वांचे कुल उतारिल सर्वांचे मी माझ्या माफ करा आपल्या सर्वांसमोर लहान आहे पण मी काही नियम संप्रदाय पाळण्याचा प्रयत्न करतो. टाळ्या फक्त भगवंताच्या भजनातच असो. आपण तरेल नव्हे ते नवल. स्वतः परमार्थ करतो यात नवल नाही पण स्वतः परमार्थ करता करता संप्रदायाला समाजाला संप्रदायाकडे कसं वळावं याचं अठ्ठवास त्याला म्हणतात नवल नाही का. विठ्ठल 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 करुणी चिंतन करवावे अनेका तो या लोका झाला नाव जगे नाही का. सेवी तो हा रस वाटी तो अनेका. म्हणजे स्वतः तर परमार्थ केलाच पण माझा समाज हा कसा संप्रदायाकडे वळेल याचा फार मोठा निस्वार्थ निष्काम अट्टहास. आम्ही गाडीने याला कधी कधी आपला उशीर होतो पण बाबा त्यावेळेला त्या ठिकाणी लाईट पाणी रोड नसताना कसे इथे येत असतील. जेवढा त्यांनी तो परमार्थ केला तो खरा परमार्थ केला असं बोलायला वावगं ठरणार नाही नाही का. कुठल्याही प्रकारचं साधन नसताना गावोगावी जाऊन त्यांनी संप्रदाय काय आहे याची व्याख्या आपल्या समाजाला घडवून दिली नाही का. विठ्ठल 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 आणि आम्हीही तेच करतो. येथे वडील जे जे करती तया नाम धर्म मोठे नाही का. आम्हीही तेच करण्याचा प्रयत्न आहे. जे आजोबांनी केलं काकांनी केलं तेच आम्ही करण्याचा प्रयत्न असो. भगवंत प्रसन्न झाले तुकोबरायांवर. तुकोबरायांना विनंती केली काहीतरी माझ्याकडे मागणी माग काहीतरी मागणी माग. त्यावेळेला असा प्रसंग आला तुकोबरांना काही सुचेना नकोच काहीच नको. भगवंतांनी त्यांना विनवणी केली काहीतरी माग. त्यावेळेला भगवंताकडे त्यांनी सांगितलं कंठी राहो नाम. कंठामध्ये काय असावं तर नाम असावं. कंठ कृष्ण मनी नाही अशुभ ते वाणी. या कंठामध्ये काय धारण करावं भगवंताचं नाम धारण करावं नाही का. ज्यावेळेला मागणीचा विचार आला जर त्यांचा परंपरेचा जर विचार आला आपल्याला. बोलोबा मोरे तुकोबांचे वडील नाही का. नित्याने ते आषाढी कार्तिकी वारी करत असत. अगदी भगवंताच्यावर एवढं त्यांची भक्ती झाली एवढं भक्ती त्यांच्याकडे झाली. ज्या वेळेला ते भगवंताच्या दर्शनाला जात असत भगवंत त्यांच्या समोर मान अशी खाली घालत असत. एवढं त्यांच्यावर भक्तीचा ऋण त्यांच्यावर भगवंतावर त्यांचा झाला. नित्याने सालाबाद प्रमाणे ठरलं की वारीला जायचंय. त्या वेळेला तुकोबांची आई साहेब आहेत त्यांनी सांगितलं मलाही आपल्या बरोबर वारीला यायचंय. त्यावेळेला त्या स्त्रिया अशा बोलायच्या मलाही आपल्या बरोबर वारीला यायचंय नाही का. आताच्या सांगतील की नाही माहिती नाही पण त्यावेळेला बोलायचे मलाही आपल्या बरोबर वारी करायची आहे. ठीक आहे म्हटलं वारीला यायचं पण एक अट आहे. म्हटलं काय अट आहे.
आपण वारीला जातोय खरं, पण तिथे भगवंताकडे काहीही मागणी मागायची नाही. भोलोबा मंदिरात प्रवेश केल्यानंतर भगवंताजवळ गेले, दर्शन घेतलं. भोलोबानंतर त्यांच्या आईसाहेब तुकोबांच्या आत गेल्या, दर्शन घेतलं, चरणावर मस्तक ठेवलं. आपला विशेष, आपल्याला फार मोठं आपलं भाग्य आहे. या जगामध्ये आपल्याला एकमेव स्थान प्राप्त झालंय जिथे भगवंताचा आपल्याला स्पर्श होतो. एकमेव स्थान. सर्वोत्तम देव तीर्थ क्षेत्र भाव हा शास्त्राने निवडिला. म्हणजे एकमेव सर्वोत्तम स्थान कुठलं असेल तर ते श्री क्षेत्र पंढरपूर, जिथे आपल्याला भगवंताचा स्पर्श होतं. इतर कुठेही आपण जर पाहिलं, कुठेही आपल्याला भगवंताचा स्पर्श होत नाही. फक्त त्या पंढरपुरातच आपल्याला भगवंताचा स्पर्श होतो. त्या ठिकाणी आईसाहेब गेल्या, दर्शन घेतलं, भगवंतानी पाहिलं. आता म्हणतात फेस रिडिंग. आईसाहेबांचा चेहरा बघितला. चेहरा बघितल्यानंतर त्यांनी विचारलं, आपल्या चेहऱ्यावर तसं हवं तसं आनंद दिसत नाहीये, काय अडचण काय आहे? आपलं मन मोकळं केलं तर बरं होईल. आता स्वतः भगवंत बोलायला सुरुवात केली. काय अधिकार त्यांचा असावा? स्वतः भगवंत विचारतायत, काय त्यांचा अधिकार? त्या आई साहेबांनी सांगितलं, अजून कूस पवित्र झाली नाही, म्हणजे अजून मला काय मूळबाळ नाही. लगेच भगवंताने लगेच आशीर्वाद दिला, पुत्र होईल. मनात आनंद निर्माण झाला. आता हे भोलोबा मोरे म्हणजे तुकोबांचे वडील, सर्व दर्शन झालं की आपण काय करतो? गरुड खांबाला आलिंगन देतो, तिथे लोटांगण घालतो. ह्या विधी आपण करतो. ह्या विधी पूर्ण होत असताना ते वाटच पाहत होते, अजून आली कशी नाही. नंतर आईसाहेब जसा आल्या, या भोलोबा मोरेने त्यांना विचारलं, एवढा वेळ का झाला? उशीर का लागला? भगवंत दर्शनाला एवढा उशीर का लागला? आई साहेबांनी हसून सांगितलं, भगवंत मला विचारू लागले, त्यामुळे मला त्यांना माझं मन मोकळं करावं लागलं. भगवंताने आशीर्वाद आपल्याला दिला आहे, नाही का? आपल्याला पुत्र होईल. त्याच ठिकाणी त्याच वेळेला तुकोबांच्या वडिलांनी सांगितलं, परत भगवंताकडे जा आणि असं सांग, पुत्र दे, पण ज्याचा तेही लोकी झेंडा. पुत्र देजी ऐसा गोंडा, त्याचा तेही लोकी झेंडा, त्याचा तेही लोकी झेंडा, त्याचा तेही लोकी झेंडा. पुत्र देई ऐसा गोंडा, त्याचा तेही लोकी झेंडा, तेही लोकी झेंडा, ऐसा पुत्र दे गुंडा, गुंड नाही गुंडा, ज्याचा तेही लोकी झेंडा. म्हणजेच नित्याने भगवंताची वारी करणारा, नित्याने भगवंताचं भजन करणारा असा पुत्र आम्हाला दे. अगदी तसंच परत त्या आईसाहेबांनी भगवंताकडे मागणी मागितली. मला सांगायचे तर काय, मागणी मागायची तर काय मागावी, नाही का? विठ्ठल विठ्ठल खरं तर संप्रदायामध्ये आपल्याला मागणी हा प्रकार नसावा, नाही का? तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे, हात पसरी भिक्षापात्र लंबरे, भिक्षापात्र लंबरे, जलोजीने लजीवाने, जलोतीने लजीवाने, ऐसियासी नारायण रे, ऐसियासी नारायण उपेक्षी उपेक्षेन सर्वथा
उपेक्षिणे सर्व भिक्षा पात्र लंबने भिक्षा पात्र लंबने दळविने लाजिरवाने लाजिरवाने आईसी आसी नारायणे भिक्षा मात्र अवलंबन मला सांगायचं तर एवढंच आहे, आपल्या संप्रदायामध्ये हे प्रथा नाहीये मागण्याची. तुका म्हणे काही काही उचित आणि काही अनुचित, नाही का? पती परमेश्वरांकडे साडी मागणं उचित आहे, पण साडी धुवून मागणं अनुचित आहे. विठ्ठल विठ्ठल तुकोबांनी आपल्या भगवंताकडे मागण्यामध्ये कंठामध्ये काय असू द्यावं? प्रेम, नाम असू द्यावं. कंठामध्ये नाम उच्चरिता कंठी पुढे उभा जग जेठी. एवढं नामाचं महात्म्य आहे, नाही का? नामच का मागितलं असेल हाही विचार आहे. जर मागायचं असेल तर तुकोबांनी नामच का मागितलं असेल? सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम हे सर्वात मंगल आहे. आपल्याला मंगळ प्राप्त करून देणारे काय असेल तर ते नाम आहे, जे सर्वात सोपं आहे. तुका म्हणे सोपे सर्वाहुनी, शहाणा तो धनी घेत असे. जो घेतो तो शहाणा, जो नाम घेत नाही तो मूर्ख. विठ्ठल विठ्ठल. हे माझे खिशातले शब्द नाही. आपण ज्या वेळेला भगवंताच्या नामाचा विचार करतो, नाम चांगले माझे कंठी राहोवले. नाम चांगले माझे कंठी राहोवले. नाम चांगले माझे कंठी राहोवले. माझे कंठी राहोवले. माझे कंठी राहोवले. कपी कुळा उद्धरिले मुक्त केले राक्षसा. कपी कुळा उद्धरिले मुक्त केले राक्षसा. कपी कुळा मुक्त केले राक्षसा. ओ कपिकुल उधारिले मुक्त केले राक्षसा. चांगले माझे कंठी राहोवले. कपिकुळ उधारिले मुक्त केले राक्षसा. नाम चांगले माझे कंठी राहोवले. कपिकुल उधारिले मुक्त केले राक्षसा. नाम चांगलं आहे, एवढं चांगलं आहे. नाम बरवया बरवंट, नाम पवित्र आणि चोखट. नाम स्मरे नीलकंठ, निज सुखे निवाळा. नाम काय आहे? चांगलंही आहे आणि पवित्रही आहे. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ. म्हणजे नाम चांगलंही आहे, पवित्रही आहे, गोडही आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. नाम तुझे देवा. अमृताहुनी
गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहूनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. मन माझे केशवा, मन माझे केशवा, काबाने घे, काबाने घे. सांग पंढरी राया काय करूयासी, काय करूयासी. सांग पंढरी राया काय करूयासी, काय करूयासी. मन माझे केशवा, मन माझे केशवा, सांग पंढरी राया काय करूयासी, काय करूयासी. सांग पंढरी राया काय करूयासी, काय. जीव गोड तीन अक्षराचा रस, जीव गोड तीन अक्षराचा रस, जीव गोड तीन अक्षराचा रस. अमृत बिका पुढे, अमृत बिका पुढे. जीव गोड तीन अक्षराचा रस, जीव गोड तीन अक्षराचा रस. अक्षर आठवलं की मला तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा. एवढं संतांनी आपल्याला सोपं करून सांगितलंय. 4 युग सनातन धर्मामध्ये आपले सांगितले. त्या त्या युगामध्ये त्या त्या ठिकाणी भगवत प्राप्तीचा मार्ग किंवा साधना सांगितली गेली आहे. त्रेता युगामध्ये वेगळं, द्वापर युगामध्ये वेगळं, सत्ययुगामध्ये वेगळं. पण या कलियुगामध्ये जर आपल्याला भगवंताची प्राप्ती व्हावी असं वाटत असेल तर एकमेव मार्ग म्हणजे कलियुगा माझे करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. या कलियुगामध्ये आपल्याला असं वाटत असेल की भगवंताची प्राप्ती व्हावी तर फक्त एकमेव साधन म्हणजे भगवंताचं नाम आहे. नुसतंच भगवंताची प्राप्ती नाही तर आपल्याला सर्व पुण्याचं प्राप्ती करून देणार हे नाम आहे, जे अगणित पुण्य आपल्याला प्राप्त करून देऊ शकतो, ज्याला मोजमाप नाही एवढं आपल्याला हरे मुखे म्हणा, 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 मुखे म्हणा, हरे 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 मुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी.
पुण्याचे गणना हरि मुखे हरि हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे. भगवंताच्या नामाने आपल्याला एवढं पुण्य प्राप्त होणार आहे की ज्याचा मोजमाप नाही, एवढं आपल्याला पुण्य प्राप्त होणार आहे फक्त भगवंताचं नाम आपल्या मुखात घेतल्याने, हरिपाठाने. मी नेहमी कीर्तनात सांगतो आपल्या विठ्ठल ज्या वेळेला विठ्ठल विठ्ठल घेतलं जाईल त्या वेळेला तरी कमीत कमी मुखामध्ये विठ्ठल विठ्ठल बोला आणि हाताने टाळी वाजवा. जो हरिनामात वाजवितो टाळी तोची समर्थ त्रिभुवनी. नारायण नाम ना आवडे जयासी तेची मिरासी कुंभ पाकी. हे तुकोबांचे शब्द आहेत जे गरुड पुराणात आलेले आहेत. त्याच फक्त तुकोबांनी आपल्याला स्पष्टीकरण देऊन सांगितलंय. ज्याला भगवंताचं नाम आवडत नाही तो कुठे जातो? कुंभ पाकामध्ये. कोणाला? ज्याला भगवंताचं नाव आवडत नाही त्याला तिकडे जावं लागतं कुंभ पाकामध्ये. कुंभ पाक म्हणजे तो किचन आहे, नरकातला किचन. मोठी कढई असते, त्या कढईमध्ये त्या गरम तेलामध्ये आपल्याला तळलं जात. जशी भजी तळतात ना, भजी. ज्याला भगवंताचं नाम आवडत नाही त्याला. त्यामुळे ज्या ज्या वेळेला कीर्तनामध्ये विठ्ठल विठ्ठल भजन घेतलं जाईल त्या वेळेला तरी मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा, हाताने टाळी वाजवा. अजिबात भगवंताचं नाव घ्यायला अजिबात लाजता कामा नाही. लगेच माल्ट अजिबात घातली जाणार नाही. विठ्ठल नोहे समुद्राचे लक्षण नव्हे पाषाणाचे गुण. नोहे वाणरी वरदान राम नामे प्रतापे. समुद्राचं लक्षण नव्हतं काय? दगड तरावी. त्यांचं दगडांचं गुण नव्हतं की त्या पाण्यामध्ये समुद्रामध्ये ती तरावी. वानरांकडे काही वरदान नव्हतं की त्या समुद्राच्यावर जे तरंगणारे दगड आहेत त्यावर चालावं. फक्त आणि फक्त भगवंताच्या नामाने ते दगड तारले गेले, नाही का? मी तो अल्पमतीहीन काय वर्ण तुझे गुण उदकी तारिले पाषाण हे महिमान नामाचे. विठ्ठल विठ्ठल म्हणजेच नामाचं महिमा काय आहे ते मला सांगायचं. जर दगड तारले जातात तर आपण तर सामान्य जीव आहे, नाही का? आपण तर तारल्याशिवाय राहणार नाही. एवढा त्या नामाचा महिमा आहे. विठ्ठल विठ्ठल श्रीमद भगवत गीता असेल, ज्ञानेश्वरी असेल, गाथा असेल, हरिपाठ असेल, या सर्वाचं सार कशामध्ये असेल? सर्वाचं सार कशामध्ये असेल तर ते नामामध्ये आहे. नाम साराचे ही सार शरणागत यम किंकर उत्तम उत्तम वाचे बोला पुरुषोत्तम. नाम जपता चंद्रमौली नामे तरला
वाल्या कोली. विठ्ठल विठ्ठल. नामजपता चंद्रमौली म्हणजे शंकर महादेवांचं इथे नाव चंद्रमौली आहे. आता शंकर महादेवच जर भगवंताचं नाव घेतात तर आपणही घेतलं पाहिजे. आता तेही शंका निर्माण होईल, मग ते घेतात म्हणजे आपण का? तर या वारकरी संप्रदायाचे जर आद्य गुरु कोण असतील तर ते शंकर महादेव आहे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता, आदिनाथ गुरु सकळ आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता. मचिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मचिंद्र तयाचा मुख्य मचिंद्राने बोलला म्हणजेच आपलं जी संप्रदाय किंवा आपली जी परंपरा आहे ती शंकर महादेवांपासून चालत आली आहे. आपला आरंभ का असेल तर तिथनं आहे. ज्ञानाचे अधिष्ठान महादेव एकची जाण, एका जनदी वैष्णव शिरोमणी महादेव. या वैष्णवांचे कोण शिरोमणी असतील तर ते महादेव आहेत. ज्ञानाचे अधिष्ठान कोण असतील तर ते महादेव आहेत. आपल्या या संप्रदायाचे आद्य गुरु कोण असतील तर ते शंकर महादेव आहेत. मग ते काय करतात तर ते भगवंताचं नामस्मरण करतात. नाम जपता चंद्रमौली. बरं नुसतंच आता स्वतः नाही जपत तर पार्वती मातेलाही तेच सांगतात. राम राम हे दोन्ही उत्तम अक्षरे शंकर उपदेशी भवानी. तुकोबांचं त्या अभंगात आलेलं आहे गाथेमध्ये. शंकर महादेव पार्वती मातेंना काय सांगतात? राम राम दोन उत्तम. हे अक्षर कुठली उत्तम असतील तर ते कुठली अक्षर आहेत? राम. भगवंताचं नाम हे सर्वात उत्तम अक्षर सांगितले गेली आहेत. त्यामुळे भगवान महादेव हे सतत भगवान श्रीरामाचं भजन करतात. भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करी महादेव देव, भजन करी महादेव. राम पूजे सदा शिव, राम पूजे सदा शिव. भजन करी महादेव, भजन करी. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. भजन करी महादेव, भजन करी महादेव. जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय जय श्रीराम. फक्त ट्रेंडिंग पुरतं नसावं. अयोध्येचं आलं की श्रीराम तसं नसावं, ते सतत असावं नाही का? विठ्ठल विठ्ठल. भगवंताला मी सांगतो म्हणून नाही, भगवंतालाही तेच आवडतं. मुख्य वर्माचे हे वर्म येणे साधे सकळ धर्म, एका जनार्दनी नाम वासुदेव आवडे. भगवंतालाही तेच आवडतं. मी सांगतो म्हणून नको. विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल. आपण जे भगवंताला आवडतं आपण ते केलं पाहिजे. आपल्याला आवडतं ते नसावं नाही का?
आपण काय केलं पाहिजे? जे भगवंताला आवडतं ते केलं आवडे देवासी ते ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस नामाचा उच्चार रात्रंदिवस नामाचा उच्चार आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा रात्रंदिवस नामाचा उच्चार रात्रंदिवस रात्रंदिवस आवडे देवासी ऐका तो प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस म्हणजे सतत, त्यात खंड नाही, अखंड नाही का? विठ्ठल विठ्ठल एका ठिकाणी नाथ महाराज सांगतात, नुसतं वारी करतो त्याला महत्व नाही, आषाढी कार्तिकी सदा नाम गाय मुखी, म्हणजे जो सदा भगवंताचं भजन करतो ते त्यांना आवडतं. नुसतंच वारी नाही, वारीला गेल्यावर भगवंताचं भजनही आपल्याकडनं घडणं तेवढंच महत्वाचं आहे. विठ्ठल अजून थोडं विस्कटून सांगतो. अजून नामाचे फलश्रुती काय? नाम का नाम का घ्यायचं, त्याची फलश्रुती अजून काय? एका जनार्दनी गाता हरीचे नाम, निमाली इंद्रिय, विषय विसरले काम. आपल्या या देहामध्ये जे विकार आहेत, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, हे जे विकार नाहीस करण्याचं जे सामर्थ्य कशामध्ये असेल तर ते भगवंताच्या नामामध्ये आहे. कशामध्ये? भगवंताच्या नामामध्ये आहे. तेवढं त्याचं सामर्थ्य आहे. बहुधा म्हणूनच तुकोबांनी सांगितलं, माझ्या कंठामध्ये काय असावं? नाम असावं. विठ्ठल अंगी भरोनिया प्रेम, म्हणजेच भगवंताला मागणी मागतात, माझ्या कंठाने मध्ये जर भगवंताचं आपलं नाव आलं तर तुझ्या प्रती माझं प्रेम निर्माण व्हावं, एवढं मला दान दे. या अंगामध्ये आपल्या प्रती प्रेम निर्माण व्हावं. आपली बुद्धी झाली पाहिजे की या सप्ताहामध्ये यावं, कीर्तनात मंडपात बसावं. काही मंडळी गावात असतात पण मंडपात येतील तर शपथ शपथ नाही, त्यासाठी त्यासाठी फार मोठी पुण्याई लागते आणि तेवढं तुम्हाला प्रारब्ध लागतं. प्रारब्धाची जोडे धन, प्रारब्धाची वाडे सहसा कोणीही इथे येऊ शकत नाही. मागच्या जन्मामध्ये काहीतरी फार मोठं पुण्य बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. नेहमी सांगतो, कमीत कमी एकादशी तरी आपण आलं पाहिजे. मी कुठल्या धर्माचा विरोध करत नाही. त्यांच्याकडे शुक्रवारी आपण पाहिलं, सर्व युवा मंडळी तुम्हाला ते त्या वेळेमध्ये दिसून येईल. जर त्यांचं शुक्रवारला तेवढं महत्व देतात तर आपल्या महिन्यातनं 2च एकादशी आहेत. किती आहेत? फक्त 2च एकादशा, 2च तास कीर्तनाला यायचंय. तेवढंच फक्त आपला टाइम पिरियड ब्लॉक ठेवायचा. भले कीर्तनाला नाही, कमीत कमी हरिपाठाला, कमीत कमी प्रवचनाला, कुठल्या तरी वेळ आपण आपलं तर तो ब्लॉक करून ठेवावा. माझ्या कीर्तनात नेहमी मी सांगतो, कमीत कमी एकादशी महिन्यातनं जो 2 एकादशी आहेत, कमीत कमी त्या एकादशी तरी ती वेळ आपली राखीव ठेवावी. 365 दिवस आपण आपल्या, मी आणि माझं कुटुंब असतं, पण कधी कधी आपण आपल्या समाजाकरता, आपल्या संप्रदाय करता हा ही वेळ आपण काढला पाहिजे. विठ्ठल आपण जर गेलो एकादशीला मंदिरात तरच आपली पुढची पिढी या मंदिरात एकादशीला येणार आहे. तिथेच त्यांना संत संप्रदायाचा परिचय कळणार आहे. नाहीतर आषाढी काय, कार्तिकी काय, संतांचं महात्म्य काय आहे तेच त्यांना
कळणार नाही, कारण की त्यांच्याकडे वेळच नाहीये. वेळच नाही, एवढ्या पॅकेज मध्ये आम्ही गुंतलेलो आहोत की आम्हाला वेळच भेटत नाही. त्यामुळे आपण पहिला एकादशीला येणं गरजेचं. आपण आलो तरच आपली पुढची पिढी एकादशीला येऊ शकते, आणि हे आपलं कर्तव्य आहे. आता आपण पाहिलं जिकडे तिकडे सप्ताह होत आहेत, पण तिथे सर्व मंडळी किती युवा आहे, किती वयोवृद्ध आहे, ह्यालाही फार महत्व. युवा वर्गाला इथे जास्त आणणं फार गरजेचं. तिथेच आपल्याला खरं धर्माचा परिभाषा कळणार आहे. एवढं आपण धर्माला महत्व दिलं गेलं पाहिजे. असो, जास्त विस्तार करत नाही का आपल्या पुढचे विठ्ठल विठ्ठल नामाला आपण एवढं महत्व दिलं पाहिजे. जी फळश्रुती आपल्याला एवढी आपल्याला प्राप्त होणार आहे, त्यासाठी भगवंताकडे ते मागणी मागतात. कंठामध्ये काय असावं? पहिल्या चरणामध्ये असं काहीतरी मला दान द्या. आज अमलकी एकादशी नाही का? कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. जर व्रत करायचं असेल तर काय कर? कुठलं व्रत करा? एकादशी करा, नाही का? आजच्या एकादशीला अजून विशेष महत्व. दानाचा आपला विषय आलाय म्हणून आज जर आपण नियमाने विधीपूर्वक जर एकादशी आपल्याकडनं घडली, विधीपूर्वक जर मोठ्यांचं असं म्हणणं आहे, जर विधीपूर्वक आपल्याकडनं जर आजची अमलकी एकादशी जर आपल्याकडनं घडली, तर 1000 गोदान दिल्याचं जे पुण्य आहे ते आपल्याला प्राप्त होतं. किती? 1000. किती आजच्या एकादशीला महत्व आहे, नाही का? विठ्ठल विठ्ठल बहुधा म्हणून त्यांनी सांगितले वारकरी पंढरीचा अधिकारी मोक्षाचा, नाही का?
एवढं जर पुण्य प्राप्त झालं नक्कीच आपल्याला मोक्ष प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. प्रकार वेगवेगळे आहेत. जर गीतेचा 17व्या अध्यायाचा जर विचार केला, मला वाटतं 20, 21 आणि 22 श्लोकामध्ये असं सांगितलंय, सात्विक दान, तामस दान आणि राजस दान असे 3 प्रकारचे दान सांगितले. सात्विक दान कशाला म्हणतात? कुठल्याही प्रकारची फळश्रुती न ठेवता निस्वार्थ अगदी शुद्ध अंतकरणाने जे दान दिलं जातं, त्या देशामध्ये किंवा त्या काळामध्ये जर पवित्र अंतकरणाने आपण दान दिलं, कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता जे दान दिलं, त्याला म्हणतात सात्विक दान. म्हणजे कितीही दिले तरी माझी पाठीची गरज नाही किंवा माझं कुठेही नाव नको, त्याला म्हणतात सात्विक दान. विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल. माझ्या खिशातलं नाही म्हणायचं, परत नाही तर गीतेमध्ये ते 17व्या अध्यायात तसं आलेलं आहे. पुढे येतं राजस दान. म्हणजे दानाची इच्छा आहे, पण माझं कुठेतरी काहीतरी असावं की एवढे मी तुम्हाला दानाच्या प्रती दिले. म्हणजे कुठेतरी आपलं तिथे स्वार्थ लपलेला आहे, कुठेतरी आपल्याला स्वार्थ लपलेला आहे, त्याला म्हणतात राजस दान. नंतर येतं तामस दान. ज्या दानाला कुठल्याही प्रकारचं परिणामाचा विचार आपण करत नाही, अयोग्य ठिकाणी, अयोग्य वेळी, अयोग्य स्थानी जे दान दिलं जातं, योग्य जिथे आवश्यकता नसताना जे दान दिलं जातं, त्याला म्हणतात तामस दान. विठ्ठल विठ्ठल. ज्या वेळेला दानव, मनुष्य आणि देव हे ज्या वेळेला ब्रह्माकडे गेले, ज्या वेळेला ब्रह्मदेवाकडे गेले, आमचं कल्याण कशामध्ये किंवा आमचा उद्धार कशामध्ये होईल ते आम्हाला तुम्ही मार्ग सांगावा. त्यावेळेला ब्रह्मदेवाने देवांना सांगितलं, तुम्ही तुमचे इंद्रिय सांभाळा. म्हणजे इंद्रिय ताब्यात ठेवा. काय ताब्यात ठेवा? इंद्रिय ताब्यात ठेवा. कोणाला सांगितलं? देवांना सांगितलं. राक्षसांना सांगितलं तुम्ही दया दाखवा. काय दाखवा? दया दाखवा, तरच तुमचा उद्धार किंवा कल्याण होईल. पण जर मनुष्य तिथे गेला, मनुष्याला काय सांगितलं? तुमचं कल्याण कशामध्ये? दानामध्ये. दान मेकम कलो युगे. या कलियुगामध्ये धर्माचे 4 चरण, त्यातलं शेवटचं चरण जे सांगितलं आहे त्यामध्ये एकच चरण राहिले, तो म्हणजेच दान. विठ्ठल विठ्ठल. शास्त्राने दिलेले शब्द आहेत, दान मेकम कलो युगे. या कलियुगामध्ये आपल्याला जर उद्धार व्हावा असं वाटत असेल तर एकमेव साधन जे सांगितले ते दान. बऱ्याच ठिकाणी दान आहेत. रक्तदान, मतदान. विठ्ठल विठ्ठल. इथे आपण सर्व देत आहोत ते समय दान, नाही का? जो समय आपण परत मिळू शकत नाही, एवढं त्या समयाला महत्व प्राप्त झालं. कितीही आपण पैसे खर्च केले तर तो समय किंवा ती वेळ आपल्याला परत प्राप्त होणार नाही. मग ते योग्य ठिकाणी आपण लावली पाहिजे. आणि ते योग्य वेळ म्हणजेच समयदान. कशामध्ये? भगवंताच्या नामस्मरणामध्ये. विठ्ठल विठ्ठल. महाराज सांगतात, आम्ही असं दान मागतो, मी तुम्हाला शरण येतो. जीवाने तिघांना शरण जावं, देवाला, संतांना आणि आपल्या गुरूंना. सद्गुरुशी शरण जाय, त्यासी ब्रह्म प्राप्ती होय. जीवाने कोणाला शरण जावं? आपल्या सद्गुरूंना शरण जावं. एकमेव मार्ग. गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अति जैसे. हे ज्ञानोबांचे शब्द आहेत.
जर आपल्याला खरोखर ज्ञान प्राप्त व्हावं असं वाटत असेल, आपल्याला समाधान प्राप्त व्हावं असं वाटत असेल, तर आपण आपल्या गुरूंना, आपल्या सद्गुरूंना शरण गेलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल ज्ञानदेव म्हणे, तरलो तरलो आत्ता उद्धरलो गुरु कृपे. गुरु कृपे. गुरूंच्या कृपेमुळेच आपला उद्धार होऊ शकतो. बरेचसे जण, मी आता कंप्लेंट करत नाही महाराज, जाऊ दे, विठ्ठल विठ्ठल. जया जाईल गुरुचे अवधान, जया जाईल गुरुचे अवधान, तो मी होईन चमत्कारू. माऊलींचे शब्द ज्ञानेश्वरीतले. म्हणजे जिथे आपल्या सद्गुरूंचं, गुरूंचं चित्त, अवधान म्हणजे चित्त असेल, त्या ठिकाणी मी होण्याचा प्रयत्न करेन. हे माऊलींचे शब्द. म्हणजेच माझे श्री गुरु जिथे असतील तिथे मी होण्याचा प्रयत्न करेन. मग जिथे आपले श्री गुरु जर वारीला असतील आषाढी कार्तिकेला, तर आपण तिथे असणं गरजेचं आहे. जर आपले श्री गुरु संतवाड्यात असतील तर आपण तिथे असणं गरजेचं आहे. हे माझे नाही, हे माऊलींचे शब्द आहेत. विठ्ठल विठ्ठल. त्यामुळे जीवाने शरण कोणाला जावं? देवाला शरण जावं, सद्गुरूंना शरण जावं. मनमना भव मद भक्तो मध्याजी मा नमस्करो. समर्पित व्हावं तर कोणाला व्हावं? देवाला समर्पित व्हावं, नाही का? विठ्ठल विठ्ठल. अर्थात आपल्याला दान मागायचं तर ते नामाचं दान मागावं, शरण जावं तर ते गुरूंना, संतांना आणि देवाला. तेच मला अभंगाच्या दुसऱ्या ऐसे द्यावे काही दाना आलो पतित शरण. हे तो एका संता ठाई लाभ पायी उत्तम, म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना. कृपा दान केले संती कल्पांतही सरेना. संतांची आपल्याला जर कृपा झाली, कृपादान आपल्याला प्राप्त झालं, तर ते कल्पांतही संपणार नाही. एवढ्या त्यांच्या कृपेला महत्व दिलं गेलंय. विठ्ठल विठ्ठल. जर उत्तरेकडे वरती आपण गेलो, भारतामध्ये जर उत्तरेकडे गेलो तिथे देवभूमी, आणि खाली आपण आलो दक्षिणेकडे तर संत भूमी. महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली गेली आहे, नाही का? म्हणून आपल्यावर अजून फार मोठी जबाबदारी. तुमचा आमचा जन्म हा महाराष्ट्रात झाला, त्यामुळे महाराष्ट्रातल्या संतांचा परिचय काय, त्यांचं महात्म्य काय आहे, हे आपल्या पुढच्या पिढीला माहिती करून देणं हे आपली आता गरज आहे, नाही का? त्यामुळे आपण सप्ताहाला त्यांना बाबा अर्धा तास तरी चल, नाही का? विठ्ठल विठ्ठल. संतांचा अवतार त्याकरताच झाला
ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धाराले दीन जना. तुमच्या आमचा उद्धार करण्याकरताच त्यांचा अवतार नाही का. शोधून आले संत हिताहित जगाचे. आपलं हित कशामध्ये आहे ते हित दाखवण्याकरताच त्यांचा अवतार. संतांचं महिमा वर्णवतो किती अलक्ष लक्ष मूर्ती ज्ञानोबा माझा विठ्ठल होता कृपा तुमची पशु बोले वेद. जनावर किंवा हे पशु वेद बोलतात. संतांच्या कृपेने वेद बोलतात. तुम्ही आम्ही तर जीव आहोत नाही का. माणसाचा आपला नरदेह प्राप्त झालाय याच विठ्ठल याच देही घडे देवाचे भजन आणि हे ज्ञान नाही कोठे. या नरदेहानेच आपल्याला भगवंताचं भजन करता येईल. इतर योनीमध्ये आपण जर गेलो तर आपण काय हरिपाठाला जाऊ शकत नाही. फक्त ह्या नरदेह प्राप्त झाला तरच आपण सप्त्याला वारीला जाऊ शकतो. नरदेह निदान लागले हाती उत्तम सार उत्तम गती विठ्ठल. आयुष्याच्या साधने साधने भविष्याच्या साधने साधने सच्चिदानंद पदवी घे सच्चिदानंद पदवी घे. धन्य आम्ही जन्मालो धन्य आम्ही जन्मालो पदवी घे सच्चिदानंद पदवी घे. धन्य आम्ही जन्मालो धन्य आम्ही म्हणजे आपण या नरदेहाला जन्माला आलो ह्यालाही फार मोठं पुण्य लागतं. सहजासहजी आपण इथे येऊ शकत नाही. जर आपल्याला हा नरदेह प्राप्त झालाय ते फक्त आणि फक्त भगवंताच्या भजना करताच. दिले इंद्रिय हात पाय कान मुख बोलाया वचन जेणे तू जोडसी नारायण. 7वी 8वीतल्या मुलाला विचारलं माऊली कोण आहेत, ज्ञानेश्वर कोण आहेत. सीबीएसई बोर्डवाल्यांना लगेच सांगताच येणार नाही मला वाटतं. स्टेट बोर्डामध्ये मला वाटतं आहे. सीबीएसई बोर्डाला लगेच त्यांचं वर्णनच सांगता येणार नाही. तुकोबा कोण आहेत त्यांचं वर्णनच सांगता येणार नाही. म्हणजेच आपल्या संतांचं महात्म्य काय आहे हे अजून पुढच्या पिढीला कळणारच नाही जोपर्यंत त्यांना आपण या सात्विक कार्याला त्यांना आणत नाही. संतांचं महात्म्य पहिला आपलं जाणून घेणं महत्वाचं, तरच आपण आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोचू शकतो. ज्यांच्याकडे कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम अशा सर्व प्रकारच्या शक्त्या ज्यांच्याकडे आहेत ते संत. आता संत भलतेच भरपूर झालेत. तेची संत ज्यांच्या हेत विठ्ठली नेणती काही टाना टोना नामस्मरणा. फक्त आणि फक्त जिथे भगवंताचं नामस्मरण ज्यांना आवडतं तेच संत. विठ्ठल तेची संत आवडती नारायणा. पांडुरंगा वाचून दुसरं न पाहे दुसरं काही. संत त्यांनाच म्हणावं ज्यांना भगवंताच्या व्यतिरिक्त अजून त्यांना कसंच कशातच रस नाही. विषय तो त्यांचा झाला नारायण. ना आवडे जन धन माता पिता. आता जर उत्तरेकडे तर कुंभमेळ्यात बघितलं काही कोटीच्या गाड्यांमध्ये संत आले. संतांचे लक्षण ओळखाया कोण जो देहासी उदासीन. हे माझे शब्द नाहीत, संतांचे शब्द आहेत.
संत कोणाला वळावं? विठ्ठल विठ्ठल संतांचं महिमा संताची जाणे, नाही का? फक्त आपल्याला त्यांना ओळख किंवा त्यांचा परिचय होणं, त्यांचा महिमा काय आहे हे कळणं फार महत्वाचं. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. विठ्ठल विठ्ठल म्हणून आपला जो मस्तक आहे ते कुठे ठेवावा? संतांच्याच ठिकाणी ठेवावा. आपली श्रद्धा किंवा आपला विश्वास कुठे ठेवावं? तर संतांच्या ठिकाणीच ठेवावं. संतांच्या पायी हा माझा विश्वास, सर्वे भावे दास झालो त्यांच्या, तेची माझी हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. आपला श्रद्धा, आपला विश्वास हा संतांच्या ठिकाणीच असला पाहिजे. इतर कुठल्याही बाबाकडे जाऊ विठ्ठल विठ्ठल आपला श्रद्धा आणि विश्वास हा संतांच्या ठिकाणी असणं फार महत्वाचं आहे. विठ्ठल एकमेव मार्ग जिथे आपल्याला भगवंताची प्राप्ती होऊ शकते, हरी प्राप्तीची उपाय धरावे संतांचे दे पाय. संत विण प्राप्ती नाही, ऐशी वेद देती ग्वाही. वेद सांगतात की जर तुम्हाला भगवंताची प्राप्ती व्हावी, करावी असं वाटत असेल तर आपला विश्वास, आपली श्रद्धा ही संतांच्या ठिकाणीच असली पाहिजे. काही फार शहाणी माणसं आहेत, आता शहाणीच वापरला पाहिजे. आळंदीला समाधी उत्सव सोडून, आणि विशेषतः ती सांप्रदायिक माणसं, मला ते फार शोकांतिका वाटते. जर आपण सांप्रदायिक आहोत, वारकरी आहोत, तर आपण समाधी सोहळा सोडून इतरही कुठेही आपण जाता कामा. कोणी यात्रेला, कोण त्या यात्रेला, कोण त्या यात्रेला, कोण कुठल्या परिक्रमेला, कोण कुठल्या परिक्रमेला. म्हणजेच अजून आपल्याला संतांचा महिमाच कळला नाही. त्याच्याकरता आपली ही बुद्धी अशी सैरा वैरा. विठ्ठल विठ्ठल एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ. आपल्या ज्या मनोकामना, इच्छा आहेत, जे पूर्ण करण्याचं कोणाकडे सामर्थ्य असेल तर ते एकमेव संत. म्हणून आपला विश्वास किंवा आपली श्रद्धा कुठे असावी तर ते संतांच्या ठिकाणीच असली पाहिजे. तेच महाराज अभंगाच्या संतांचे पायी, 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 ठेवी तो बेलो वेला डोई, ठेवी बेलो वेला डोई, ठेवी तो वेलो वेला डोई, ठेवी तो वेलो वेला डोई, ठेवी वेला वेला डोई, ठेवी वेलो वेला डोई, ठेवी तो वेलो वेला ठेवी तो वेलो वेला डोई, ऐसे करेगा दान, ऐसे जावे पायदान, ऐसे जावे पायदान, ऐसे जावे पायदान, ऐसे जावे कायदान, संतांचे पायी ठेवी वेळोवेळा डोई. संतांच्या ठिकाणीच आपल्याला विशेष प्रकारचे लाभ
प्राप्त होणार आहे, नाही का? संतांचं नुसतं नाम जरी घेतलं ना तर यम कापतो. कोण कापतो? ज्याला आपण कापतो. विठ्ठल तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. आपण ज्याला कापतो तो भगवंताच्या संतांच्या नामाला कापतो. आता एवढं जर नामाचं महात्म्य आपण श्रवण केलं, संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आता भगवंताचं भजन घ्यायचंय. सर्वांनी मुखाने भगवंताचं नाम, हाताने टाळी. आपल्या सर्वांना विनंती आहे, कोणाची समाधी लागली असेल, कोणी मंडपाच्या बाहेर गेलं असेल, शरीराने आपण मंडपात आहोत पण मनाने आहे की नाही आहे हे आपल्याला सर्वांना माहिती. त्यामुळे आपण आता मनाने अंतःकरणाने काही 1-2 मिनिटं जे भगवंताचं भजन होईल ते मनापासून घ्यायचंय. अजिबात घाबरू नका, लाजू नका. लगेच कोणी सांगेल माळ घाल आता, असं होणार नाही. फक्त आणि फक्त भगवंताचं भजन मुखाने घ्या, हाताने टाळी वाजवा. विठोबा विठोबा हरिओम हरिओम हरिओम. ज्ञानेश्वर सिंगल सिंगल म्हण पाहिला कंठी राहो नाम, कंठी राहो नाम. अंगी भरा प्रेम, अंगी भरा ऐसे रवे काही ऐसे रवे काही ऐसे जावे काही पतित जन
जोरात मारा जोरात. जर आपण आपल्या कंठामध्ये नाम धारण केलं, आपली श्रद्धा आपले विश्वास संतांच्या प्रती समर्पित आपण शरण त्यांना गेलो, त्यांच्या ठिकाणी जर आपण आपलं मस्तक ठेवलं, पूर्णपणे समर्पित झालो, तर या भावसागरी रूपातून आपण तरुण जाऊ शकतो. कृष्ण माझा गुरु कृष्ण माझा तारू, उत्तरी पहिले तिरू भव नदीचा, हे तुकोबांचे शब्द आहेत. जर या प्रपंचरूपी या भावसागरातून आपल्याला पार व्हावं असं वाटत असेल, तर आपण आपल्या गुरूंना, आपल्या संतांना, आपल्या देवाला आपण समर्पित झालो पाहिजे. हेच देवाकडे आपण आज मागणी मागितली पाहिजे. कंठी राहून नाम अंगी भरून या प्रेम, ऐसे काही द्यावे दान अलोपतीत शरण, संतांची पायी ठेवी वेळोवेळा डोई, तुका म्हणे तरे भव सिंधू एक सरे. जसं शक्य होईल तसं आपल्या समोर चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. आमचं काय गायन नाही, तेवढा अधिकारही नाही किंवा तेवढं ज्ञानही नाही. आपण सर्व आतापर्यंत सर्व मोठ्यांचं श्रवण करणारे आपण श्रोते आहात, नाही का? सर्व मोठमोठी मंडळी, भागवताचार्य, रामायणाचार्य, सर्व मोठ्यांचं श्रवण करणारे आपले मंडळी आहात. फक्त आणि फक्त मोठ्या महाराजांचा नातू, वासुदेव बाबांचा पुतण्या, हीच फक्त पुण्याई, आणि त्या न्यायाने इथे मला सेवा करण्याची संधी आपण दिली ग्रामस्थांनी. आपल्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. आपण सर्व एवढं वेळेच्या मर्यादित वेळेपेक्षा आपण अर्धा तास उशिरा आपण चाललोय. मंडळाने मला परवानगी दिली 11 पर्यंत महाराज चालेल म्हणून आपण 11 पर्यंत पोहोचलो, नाहीतर आपण शक्यतो वेळेवरच आटोपण्याचा कार्य करतो. जे काय चांगलं असेल सर्व मोठ्या बाबांचं, वासुदेव बाबांचं आहे. चुकून एखादा मुखातून शब्द गेला असेल, माझ्या वाणीचा दोष, बुद्धीचा दोष समजून आपण सर्व मला क्षमा कराल अशी अपेक्षा ठेवतो. झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी समर्पित करून माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ओ माऊली ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. किरण बोल मागे. नाही बोल ना पाहिजे. तुका म्हणे तरे, हे विठोबा आहे ना, तुका म्हणे तरे, तुका म्हणे तरे, तुका म्हणे तरे, तुका तुका म्हणे तरे, तुका म्हणे तरे, भव सिंधू एक सरे, भव सिंधू एक सरे, ऐसे द्यावे काही दान, ऐसे द्यावे काही दान, भव सिंधू एक तरे, भव सिंधू एक तरे, ऐसे द्यावे काही दान, ऐसे द्यावे काही दान. आलो पतित शरण, आलो पतित शरण,
आलो पतित शरण शरण तेरा तुका म्हणे ज्ञानेश्वरा रागा बाया